श्री गोगादेव समारोह 2025 दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य स्वरूपात श्री जाहीरवीर गोगा रतन मिनी बागड समारोहाच्या निमित्तानं याही वर्षी भव्य शोभायात्रा काढून विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। नाशिक रोड इथल्या प्रसिद्ध मुक्तिधाम मंदिर इथून या शोभायात्रेला सुरुवात झाली। त्यानंतर बिटको चौक, नाशिक रोड पोलीस ठाणे तसंच छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथून शोभायात्रा काढण्यात आली। शोभायात्रेमध्ये बहुसंख्य महिला पुरुष तसंच ज्येष्ठ नागरिक तसंच युवकांचा मोठ्या प्रमाणात समावेश होता। श्री गोगादेव मिनी बागड मिरवणूक सोहळ्याचे अध्यक्ष सोनूभाऊ बेहनवाल यांच्या अध्यक्षतेखाली ही भव्य शोभायात्रा तसंच विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचंही आयोजन करण्यात आलं होतं। शंभूनाथ ढोल पथक डीजेच्या तालावर आतिषबाजीमुळे नाशिक रोड परिसर भक्तिमय झाला होता। या मिरवणूक सोहळ्यात कल्याण ठाकुर्ली इथले उद्योजक दिनेशदादा पाटील, भाजपा युवा अध्यक्ष महाराष्ट्र अमित जाधव, आमदार सरोज अहिरे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते गजानन नाना शेलार, अशोक मोगल पाटील, योगेश गाडेकर, योगेश भोर, राहुल चटोले, सचिन मेहरोलिया, करण पारचे, विजय बाबा भोईर महाराज, माजी नगरसेवक प्रशांत दिवे, हरीश भडांगे, विशाल पवार, मुन्ना अन्सारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली। आज गोगाजींचा जो जन्मदिवस आहे नवमीच्या टायमाला असतो आणि त्याच्याकरता इथून शोभायात्रा काढलेली आहे। असं मान्यता आहे की गोगाजी जे आहे गुरु गोरक्षनाथाचे अवतार मानले गेले आहे आणि त्यांनी खूप काही मोठे कार्य केले। 9 वेळेस त्यांनी युद्ध केलं, 8 वेळेस ते जिंकले आणि गोगाजी असे देवरूप आहे की आता पण अस्तित्वात आहे, म्हणून ही शोभायात्रा काढण्यात येते। आदेश इथे जहारवीर गोगाजी महाराज यांची शोभायात्रा काढण्यात येत आहे। तर हे जहारवीर गोगाजी महाराज राजस्थान इथे गोगामेडी इथं बाबांची समाधी आहे। तिथनं हे जेवढे भगत आहे ते त्यांचे प्रार्थना करतात व वर्षातून 40 दिवस हे उपवास करतात श्रावणामध्ये आणि त्यांची सेवा होते। 40 दिवस ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये व इतर राज्यामध्ये सगळ्या ठिकाणी अशी फेरी होते। तर गुरु गोरक्षनाथ यांचा अवतार आहे, यांची छडी आहे, ही नाशिक शहरामध्ये आलेली आहे। कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी साजन डेंगिया, सचिन बेहनवाल, विजयपाल बेहनवाल, सूरजभान डेंगिया, सुरजित डेंगिया यांचं मोलाचं सहकार्य लाभलं। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक रोड।